लेकरांनो, तलाठी भरती 2023 मध्ये आलेला एकदम सुंदर क्वेश्चन बघूयात. काय क्वेश्चन आहे? खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्यामध्ये कंसात टक्केवारी दिली सर्वाधिक वाढ अनुभवलेली आहे? तर लेकरांनो, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढ कधी झालेली आहे? तर 1971 ची जी लोकसंख्या जनगणना होती त्या 1971 च्या लोकसंख्या जनगणनेमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे. पण आपल्याला ते काय म्हटलंय, कोणत्या दशकात म्हटलेले आहे. दशक म्हटल्यानंतर 1961 पासून ते 1971 पर्यंतची जी लोकसंख्या वाढ झाली आहे तिची नोंद 1971 मध्ये झाली आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर लेकरांनो, सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर हा 1971 या जनगणनेमध्ये होता. हाही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वाधिक लोकसंख्या वाढी 1961 ते 1971 या दशवर्षात होती. बरोबर, या कालावधीमध्ये जवळपास 24% लोकसंख्या वाढलेली आहे. म्हणजे 100 माग 24 लोकांची वाढ इथे झालेली आहे. 2001 ते 2011 म्हणजे 2011 ची जी लोकसंख्येची जनगणनेची आकडेवारी आपल्याकडे आहे त्या आकडेवारीनुसार भारतात लोकसंख्या वाढीचा दर हा 17.70% होता. तर 2011 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा 15.99% तिथे होता. भारतातील पूर्ण नागरी लोकसंख्या असणारे जिल्हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आहे. ते जिल्हा परिषद नाही कारण 100% नागरी जिल्हे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारं भारतातलं राज्य उत्तर प्रदेश होतं. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य होतं आपलं सिक्कीम. अशाच पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपलं चॅनल फॉलो करा.